नमस्कार. 31st मी बनवली होती पावभाजी. म्हणून म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया. त्यासाठी मी एक फ्लॉवर घेतला आणि त्याचे बारीक काप करून ते कुकरमध्ये टाकले. त्यानंतर टोमॅटो आणि बटाटेही चिरून घेतले, तेही कुकरमध्ये टाकले. त्यानंतर कलर येण्यासाठी थोडासा बीटचा तुकडा टाकला आहे. त्यानंतर मीठ टाकायचं, पावभाजी मसाला टाकायचा आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यात मी वाटाणेही टाकले होते, पण त्याची क्लिप घ्यायची विसरली. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कुकर बंद करून घ्यायचा. 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. भाज्या व्यवस्थित शिजल्या हे कळण्यासाठी आपल्याला त्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे. जर ते व्यवस्थित मॅश झालं म्हणजे भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत. बघा व्यवस्थित मॅश करून घेतलं, मग त्यानंतर भाजी बनवायला घेतली. त्यासाठी एक कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकलं. तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर किंवा तूपही वापरू शकता. त्यानंतर त्यामध्ये मी टाकलं आहे लसूण आणि आल्याची पेस्ट. त्यानंतर टाकलं आहे मी त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मग त्यामध्ये मी बारीक चिरलेली शिमला मिरची टाकली. हेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मग त्यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं, की त्याला थोडं शिजवून घेण्यासाठी 5 ते 10 मिनिटं रेस्ट करायचं. मग त्यामध्ये पावभाजी मसाला आणि हळद टाकून ते परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तेल सुटायला लागलं, की मग त्यामध्ये मॅश केलेली जी भाजी आहे, ती त्यामध्ये टाकून द्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कन्सिस्टन्सी मॅच करून घ्यायची. आपल्याला लागेल तेवढं त्यामध्ये पाणी टाकायचं. तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मग मीठ टाकायचं. मीठ कमीच टाकायचं कारण की आपण भाज्या शिजवताना सुद्धा मीठ टाकलेलं आहे. भाजी उकळायला लागली, की मग त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप किंवा बटर वापरायचं आहे. मग अशा पद्धतीने भाजी तयार झाली आहे. आता भाजीवर मस्त असं चीज किसून घेतलं, की भाजीची टेस्ट अजूनच छान येते. मस्तपैकी लिंबू आणि कांद्यासोबत क्रिस्पी केलेले पाव एकदम छान लागतात. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. डिटेल व्हिडिओसाठी खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा. भेटूया उद्या. बाय.